कुटुंबातील दिसत आहात. नेमकं वारीमध्ये येण्यामागलं आपलं प्राथमिक आणि औपचारिक कारण काय मला नुकतंच आता मला असं कळलेलं आहे की तुमचे वडील सुद्धा नर्मदा परिक्रमेला जात असतात आणि त्यांचं वय किती आहे आता सध्या? 75 वर्षाचे यांचे वडील आहेत. हे बघा माऊली, 75 वर्षे, ही एनर्जी, हा भक्तिभाव, हा श्रद्धेचा ठिकाण, हे येतं कुठून? हे आपल्याला निश्चित या वारकऱ्यांकडून जाणून घ्यायचंय. एकदा मी या ठिकाणी आपल्या इथे ज्येष्ठ वारकरी हातचे हिराजी पाटील यांच्याकडे जात आहे. इकडे या तुम्ही. माझे प्रतिनिधी तुकारामजी हांडे येत आहेत. उठून बोलू शकता का तुम्ही? मला थोडा थकवा जाणवलेला वाटतो. माऊली, नेमकं वारीमध्ये येण्यामागलं कारण काय? ही एनर्जी, ही शक्ती येते कुठून तुम्हाला? बापूची शक्ती आहे. हा, तुमची बापूची शक्ती म्हणजे तुमच्या देवस्थानचं नाव काय आहे हे कळेल का आम्हाला? थोडा कुठून दिंडी आली, तालुका कुठला आहे तुमचा? माझं नाव हिराजी नारायणराव पवार. हा, तुम्ही किती वर्षापासून येता बाबा वारीमध्ये? किती वर्षापासून येत आहे? हा, बोला बोला, माझ्यापर्यंत आवाज पोहोचतो तुमचा, बोला. मोबाईलचा अहो ते होतं, ऑटोमॅटिकली होतं. तुम्ही अख्खा महाराष्ट्र बघतोय तुम्हाला. फोन व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जनसामान्यांपर्यंत संपर्क साधत आहात. पत्रकार. हा, बोला बोला. तुम्हाला काही थकवा जाणवतो? ही एनर्जी येते कुठून? पांडुरंगाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलीची भेटी लागी जीवा लागलेसी असं पांडुरंगाची आणि आमच्या बापूची शक्ती आहे. हा, म्हणून आम्ही चालतो बाबा. हा बाबा, तुमचं वय किती आहे? 70 वर्ष आहे. असं आहे. ही पारंपरिक वारी तुमच्या घरातून किती वर्षापासून चालू आहे? बाबा 60 वर्ष झाली. ठीक आहे, 60 वर्षापासून या बाबांच्या घरातून वारी चालू आहे. आता ह्या व्यक्तीशी मी बोलतो. हा बाबा, तुम्ही कुठून आले? नाहातून आलात. कधीपासून येता वारीला? अखंड अविरत पायी चालता का गाडीमधनं बसून चालता? हा, ठीक आहे ठीक आहे. हे बघा, यांची सुद्धा एनर्जी एवढी आहे. हा, जगद्गुरु मौनानंदजी महाराज संस्थान यांच्या माध्यमातून तुमची वारी होत आहे. हा, या वारीचं नेतृत्व कोण करतं? दिंडी चालक कोण आहेत तुमचे? महाराज, हा, गाडी करते सरपंच. हा, असं का? माननीय भगवानरावजी कावळे सरपंच. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. आमच्याशी बोललात, खूप खूप आभारी आहोत तुमचे. आता आपण चाललोय या गावातील चांदसी काशीनाथरावजी पवार पाटील गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहे म्हणे. चला सर, तुमचं सांगा, आपलं मठ काय आहे?